तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, फिटनेशन इंडिया या चॅनलवर आपलं मी स्वागत करतो आहे। आजची सुरुवात करतो एका उदाहरणासहित। समजा तुमच्या अकाउंटमध्ये 50 लाख रुपये आहेत आणि डॉक्टरने म्हटलं की तुमच्या उपचारासाठी 50 लाख रुपयाची जरूरत आहे। तुम्ही ते 50 लाख रुपये पूर्ण जीवनभर मेहनत करून कष्ट करून कमवलेले असतात आणि आजारी पडल्यावर एका झटक्यात डॉक्टरांनी म्हटलं की ते 50 लाख रुपये लागणार आहे, तर तुमची रिॲक्शन काय असेल? आयुष्यभर तुम्ही कष्ट केले, सगळं केलं, पैसे जमवले, पण तेच आयुष्य पुन्हा दावणीला लागलं। तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारा, पैसे कमवण्यासाठी शरीर वापरताय का शरीर संपवून पैसे कमवताय? अजून एक तुम्हाला दुसरं उदाहरण देतो। एका माणसाने आयुष्यभर कष्ट केले, आपल्या मुलाबाळासाठी, बायकोसाठी, आपल्या भविष्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, जे काही असेल, पण त्यांनी शरीराला कधीच वेळ दिला नाही। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांनी नुसते कष्टच केले। लक्ष ठेवा, कष्ट आणि व्यायाम आणि फिटनेस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तुम्ही गाढवासारखे राबलात म्हणजे व्यायाम केलात असे नाही। व्यायामासाठी एक वेळ काढावा लागतो आणि त्याची एक प्रोसेस असते। ठीक आहे, मी माझ्या मुद्द्यावर येतो। त्यांनी कष्ट केले पण शरीरासाठी वेळ दिला नाही, त्यानंतर तो माणूस झाला रिटायर आणि तो वयस्कर झाल्यानंतर त्याची सांधेदुखी, शुगर, मणका हे सगळं दुखायला लागलं। मग ज्यांनी ते कमवलं होतं ते हळूहळू रिकामं होत गेलं। लक्षात ठेवा, मी तुम्हाला एकच सांगतो या उदाहरणावर, ज्यांनी त्याच्या हात पाय चालण्याच्या वेळेस शरीराकडे लक्ष दिले नाही, शरीरासाठी वेळ काढला नाही, त्याला नंतर हॉस्पिटलसाठी वेळ काढावाच लागतो, हे लक्षात ठेवा। तुम्ही मोबाईल घेता, त्याला कवर लावता, चार्जिंग लावता, नवीन हेडफोन घेता, त्याची सर्व काळजी घेता, पण देवाने हे शरीर दिलंय, याची काळजी घेणार कोण? याच्यात जे स्पेअर पार्ट देवाने फिट केलेत, हृदय असेल, डोकं असेल, मेंदू असेल, कान, नाक, डोळे, हात, पाय, लिव्हर, किडनी, जे काही असेल, ते जर डॅमेज झालं ना, नंतर भेटू शकणार नाहीत। याची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। मोबाईल खराब झाला तर दुकानात नवीन भेटू शकतो, पण हृदय, किडनी, डोळे, नाक, कान हे दुकानात मिळू शकणार नाहीत। हे अंतिम सत्य आहे, ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल। रोज फक्त 20 ते 30 मिनिट चालल्याने हृदय मजबूत राहतं, रक्तदाबाचा प्रवाह सुरळीत राहतो, चांगली झोप लागते, वजन कमी राहतं। सगळ्या गोष्टी ह्या ज्याच्या त्याच्या नियमावर बरोबर होतात। एक दिवस असा येतो, वडील किंवा आई हॉस्पिटलमध्ये असतात आणि मुलगा त्यांना डबा घेऊन येतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही आता आराम करा, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते। मुलगा ते म्हणण्याच्या अगोदरच मुलाला तुमच्यासोबत 30 मिनिटं चालायला शिकवा आणि तुम्ही पण शिका। एवढे बोलून मी आपली रजा घेतो। फिटनेशन इंडियाला सबस्क्राईब करा। आजसाठी खास तुम्हाला प्रश्न, असं कोणतं धन आहे जो जगातील कोणताही श्रीमंत व्यक्ती विकत नाही घेऊ शकत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। पुढल्या आठवड्यापासून जो विजेता असेल त्याला आम्ही छोटंसं एक गिफ्ट देणार आहे। असेच निरोगी राहा, हसत राहा, खेळत राहा आणि चॅनलवर दररोज व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।